तर नमस्कार मित्रांनो, तर आम्ही चाललो आहे तर नाक्यावर. आता तर वाजले संध्याकाळचे 6:30 झालेले आहेत. 6:30 नाही, सॉरी 7 झालेले आहेत. आता जरा चाललो आहे भाजी आणायला, कारण की आज बिर्याणी खायची. बिर्याणी हे बघा, आता मी आमच्या कमानीजवळ आहे, आमच्या गावात आहे. आता हळूहळू आपण जाऊया इकडे. इथं गणपतीचं मंदिर पण आहे. इथं बघा आय लव्ह चिंचगड पण लिहिलेलं आहे पुढे. आपण जाऊया तर सरळ पुढे. हा बघा वेदांत आमचा, हा माझा असिस्टंट आहे, कॅमेरामॅन आहे. नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आम्ही आता आहे घरी. आज चाललंय आमचं बिर्याणी बनवायचं. तर सर दाखवूया. इथे कांदे कापायला घेतलेले आहेत, टोमॅटो कापायचे आहेत, कोथिंबीर कापायची आहे थोडी. हे बघा इथे चिकन धुवायला घेतलेलं आहे आणि खडे मसाले वगैरे टाकायचे. बघा हा बिर्याणी मसाला आहे, हा आलं लसूणची पेस्ट आहे, चिकन मसाला आहे. इकडे आपण तांदूळ शिजत आहेत. तांदूळ शिजेपर्यंत आपण तिथपर्यंत ग्रेव्ही बनवूया मस्तपैकी. कारण की ग्रेव्ही तर लागेल, मेन वस्तू आहे. तर आपण कांदे वगैरे कापून घेऊया सगळे. कारण की आपल्याकडे आज मसाला नाही आहे, मग आपण सगळे कांद्यावर सगळे बनवायचे मस्तपैकी. बघा बारीक बारीक स्लाइस कापायला लावलेत टोमॅटोचे, कांद्याचे, प्रॉपर जसे शेफ कापतात तसे. कारण की कुकिंगची आवड आहे आपल्याला. बरोबर आहे. इकडून ये, तिकडून ये, इकडून ये, इकडून ये. तर बघा आमचा इथे मसाला रेडी होतो. कांदा आणि टोमॅटो टाकले होतं. ग्रेव्ही रेडी होते. सॉरी, मला ग्रेव्ही बोलायचं, तुम्ही मसाला बोलून गेलो. चांगला त्याला भाजून हे करून घेऊया. तर तिथपर्यंत आपल्या ग्रेव्ही रेडी होईपर्यंत मित्रांनो आपण चिकन धुवून घेऊया मस्तपैकी, चांगलं साफ करून घेऊया. कारण की तिकडे जागा साफ करतात, पण आपण घरी येऊन चांगलं येऊन साफ करूया. कारण की आपल्याला खायचं असतं ते. हे बघा मस्त प्रॉपर चांगलं धुवून घेऊया चिकन. पाणी झालंय लाल लाल. आपल्या प्लेटमध्ये काढूया. प्लेटमधून परत 2-3 वेळा आपल्या पियायच्या पाण्याने धुऊया चांगलं. चला पाणी पाणी प्लीज. कॅमेरामॅन पाणी दे ना मॅडम. सगळं चेक करून घ्या, चांगलं धुवून घेऊया चिकन. शेंबड्याने ह्याच्यावरती ताटली ठेवली. कशावरती झाली नव्हती दाटली. होती ना, मीच काढली. तर मला माहिती नाही का नव्हती तर. ताटली होती ती. नव्हती करा ठेवलीच मी नाही. ठेवलेलं पाणीवर. नाही तरी अजून पाणी तू सगळ्यावर. हे बघ हे ठेवली काढून. मग चोपल्यात ठेवली होती ना, मग मला माहिती नाही. ते चोपला तिकडे नेऊन ठेवला नाही. ते चालू दिसत होतं. तर बघा आपली ग्रेव्ही रेडी होते. आपण मसाला टाकू. कोणता मसाला आहे हा बघा, सोहाना चिकन बिर्याणी मसाला आहे. आपण हा टाकूया, याच्यात सगळा टाकूया. हा टाकूया. अजून आपला चिकन मसाला आहे. हळद टाकूया आपण. हळद नाही, सॉरी, तिखट मसाला टाकूया 1 चम्मच. थोडा जास्त टाकूया. टाकूया 1 चम्मच. कॉल आला. तर मित्रांनो आपण त्याच्यात आपण हळद टाकली, परत मसाला टाकला आपल्या घरचा, परत अजून त्याच्यात आपण मीठ टाकला. आता बघा
चांगली ग्रेव्ही रेडी झालेली आहे. तिखट मसाला घरातला. आपण बनवतोय घरची होममेड बिर्याणी. आपण बाहेरून आणत नाही जास्त बाहेरचं खात नाही. आपण घरच्या घरी बनवतो बिर्याणी खायची असेल तरी. चला चला आपण जरासं पाणी टाकूया शिजण्यासाठी. परत आपला भात रेडी होतोय. तिथून आपण थोडासा पाणी टाकूया. आपली ग्रेव्ही शिजली पाहिजे ना. बघा बघून घ्या काय घम्मट वास सुटलाय मस्तपैकी. नंतर पाणी टाकू ना थोडं. तर मित्रांनो आपला मसाला मस्त रेडी झालेला आहे. आपण चमच्याने हलवते कारण की चिकटायला नको म्हणून. तर आपण त्याला चिकन टाकूया. बघा आपण चिकन धुवून घेतलेलं आहे. थोडंसं पाणी राहिलेलं आहे ते आपण पूर्ण काढून घेऊया. दुसरीला आपण फिश टाकू आता सगळे. बघाच करून घेऊया नाही तर बघा आमचे वेदांचा लेग. हा बघा आमचा वेदांत लेग खातो फक्त. तर आपण सगळं आता मिक्स करूया चिकनमध्ये. चिकनला त्यात मसाला मिक्स करूया ग्रेव्हीमध्ये. ग्रेव्ही बोललं मसाला बोललं एकच झालं. टाकलेस ना ग्रेव्ही बोलायचं. आपण ग्रेव्ही मस्त चिकन टाकला मस्त ग्रेव्हीमध्ये. आता आपण मस्त मिक्स करूया चांगला. हे बघून घ्या मस्तपैकी झालेलं आपलं मिक्स. त्यात आपण जरासं पाणी टाकूया आता नॉर्मल शिजण्यासाठी. पाणी ह्या पाण्यावर नंतर ते पाणी त्याच्यावरती तो गरम पाणी त्याच्यात टाकायचं मग. तर बघा आपण ते चिकन ग्रेव्हीमध्ये मस्त म्हणजे मसाल्यात मिक्स केलेला आहे चांगला. ती परत आपण पाणी ठेवूया. हा पाणी जर मस्त गरम झाला ना हात पाणी चिकनमध्ये टाकायचं आपल्या. तर मित्रांनो आपली ग्रेव्ही रेडी झालेली आहे मस्तपैकी. चिकन तयार झालेलं असते. ग्रेव्ही झालेली आहे. चिकन मस्त एकदम शिजलेलं आहे रेडी झालेलं आहे. तर आपण आता पुढची प्रोसेस करूया. याच्यात भात टाकायची. चला बघा आपला भात पण मस्त सुट्टा झालेला आहे एकदम प्रॉपर जसं पाहिजे तसं. कसं कारण की हेवी आहे. तरी बघा होममेड बिर्याणी. तर मित्रांनो तुम्हाला आजचा जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. बाय बाय.